नमस्कार, मी राधिका कुलकर्णी. जनवार्तामध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. पाहुयात पुण्यातील काही ठळक घडामोडी. महिलांनी सामाजिक कुंपणे तोडली पाहिजेत असं मत ज्येष्ठ अभिनेत्री रीमा लागू यांनी व्यक्त केलं. मिळून सारेजणी संस्थेच्या वर्धापन दिनानिमित्त छापाकाटा या मराठी नाटकावर आधारित परिसंवादामध्ये त्या बोलत होत्या. अभिनेत्री मुक्ता बर्वे, ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या डॉक्टर विद्या बाळ, सूर गीताली यावेळी उपस्थित होते. रीमा लागू म्हणाल्या, महिलांनी सामाजिक आणि मानसिक बंधनांची चौकट मोडून जगायचं ठरवलं तरी समाज तिला बंडखोर ठरवून मोकळा होतो. परंतु महिलांनी याची चिंता न करता आपल्या मनाप्रमाणे जगण्याचा प्रयत्न केला पाहिजे. त्यासाठी सामाजिक बंधनांचे कुंपण तोडले पाहिजे. मुक्ता बर्वे म्हणाल्या, नवीन पिढी आपल्या मनाप्रमाणे जगण्याचा प्रयत्न करते. या पिढीला केवळ मार्गदर्शकांची गरज आहे. समाजाच्या दृष्टीने काहीतरी करण्याची त्यांची इच्छा आहे, परंतु त्यांच्याकडे ठराविक दृष्टिकोनातून पाहू नये. वाढत्या नागरीकरणाकडे राजकीय दृष्टीने पाहू नका असं मत भाजपचे विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते विनोद तावडे यांनी व्यक्त केलं. वाढते नागरीकरण पाहता महापालिकांच्या हद्दी वाढवणं गरजेचं आहे, मात्र ते राजकीय दृष्टीने न करता नागरिकांच्या हिताच्या दृष्टीने नियोजनबद्ध केले पाहिजे असे मत तावडे यांनी व्यक्त केले. पत्रकार परिषदेत ते बोलत होते. पुणे महापालिकेच्या हद्दीत नव्याने 34 गावे समाविष्ट करण्यावर शिक्कामोर्तब झाला आहे. त्या गावांना पिण्याचे पाणी कोठून देणार, रस्ते, सांडपाण्याची व्यवस्था कशी असेल याबाबत स्पष्टता असली पाहिजे. महापालिकेत ही गावे आता समाविष्ट तर केली आहेत, पण त्यासाठी पालिकेला आर्थिक तरतूद केली नाही. सत्य परिस्थितीत त्या गावांना मूलभूत सोयीसुविधा पुरवण्याची क्षमता महापालिकेकडे नाही. शहराच्या विकास आराखड्याचा विषय चालू होता तेव्हाच या गावांचा समावेश करण्याचा निर्णय घेतला असता तर आराखड्यात या गावांनाही स्थान मिळू शकले असते असे तावडे यांनी नमूद केले. राज्य सरकारने पुण्याबाबत कायमच दुर्लक्ष केले आहे. शहरात CCTV बसवण्याची घोषणा केली, मेट्रोची घोषणा केली, परंतु ते प्रत्यक्षात येण्याच्या दृष्टीने पुरेशी पावले उचलली नाहीत. आता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुणे शहरातील प्रमुख प्रश्नांची यादी येत्या 10 दिवसात तयार करायला सांगितली आहे. त्यानंतर ते स्वतः त्यावर चर्चा करणार आहेत. या संदर्भात नागरिकांकडून सूचना मागवण्यात येणार आहेत असंही तावडे यांनी सांगितलं. उस्मानाबाद येथील एका खेड्यात पोलिसांनी 14 कुटुंबातील लोकांना बेदम मारहाण केल्याची घटना नुकतीच घडली. त्यावर राज्याचे गृहमंत्री त्या ठिकाणी गेले नाहीत आणि दोषींवर फौजदारी कारवाई करण्याचे आदेश उशिरा दिल्याने नागरिकांच्या मनात प्रशासनाच्या विरोधातील विश्वास नाहीसा झाला आहे असंही त्यांनी अधोरेखित केलं. राज्य सहकारी बँकेच्या भ्रष्टाचाराचा मुद्दा हा सातत्याने विरोधी पक्षाने दोन्ही सभागृहामध्ये जेव्हा जेव्हा मांडला तेव्हा तेव्हा अजितदादांनी यात काही तथ्य नाही आहे, विरोधकांचा हा चुकीचा खोटा आरोप आहे असं बोलून आमचं तोंड बंद करण्याचा प्रयत्न केला. पण विरोधकांच्या दबावानंतर ज्यावेळी मुख्यमंत्र्यांनी या विषयाची चौकशी लागू केली, आज जो प्राथमिक अहवाल आलाय या प्राथमिक अहवालात ज्या कारखाने सूतगिरणी यांना विनातारण पैसे दिल्यामुळे जे पैसे बुडले आहेत आणि यामध्ये प्राथमिक अजितदादा असतील, विजयसिंग मोहिते असतील यांच्यावर हा भ्रष्टाचाराचा ठपका ठेवण्यात आला आहे. त्यामुळे माझी मागणी आहे की या भ्रष्टाचाराची समयबद्ध कालबद्ध चौकशी 1 महिन्यात पुढची मुख्यमंत्र्यांनी पूर्ण करावी आणि यात जे दोषी आहेत त्यांच्यावर फौजदारी स्वरूपाचे गुन्हे दाखल करावेत आणि तोपर्यंत अजितदादा यांनी उपमुख्यमंत्री पदाचा राजीनामा द्यावा अशी माझी मागणी आहे. ते स्वतः या पदावर असताना याबाबतची चौकशी जी
करणं आवश्यक आहे. ती निष्पक्ष चौकशी होऊ शकणार नाही आणि म्हणून अजितदादांनी हा राजीनामा दिला पाहिजे अशी माझी मागणी आहे. मधल्या कणगरा गावामध्ये जे घडलं त्यानंतर मी त्या गावाला भेट दिली. ती भेट दिल्यानंतर जे ग्रामस्थांनी प्रत्यक्ष वर्णन केलं ते रजाकाराला लाजवेल यापेक्षा वाईट होतं. मी दार उघडायला रात्री 12:30 वाजता एका 60-62 वर्षाच्या महिलेला 5 मिनिटं वेळ लागला म्हणून दार उघडल्या पुरुष पोलीस शिपाई तिच्या मुस्कटात वाजवतो. वेळ उघडता येत नाही कारण 18 पोलीस आत घुसतात आणि मंद बुद्धीचा तिचा एक मुलगा, एक धडधाकट मुलगा, या दोघांना 18 लोक बडवतात. अशा एक नाही 14 कुटुंबातल्या घटना आहेत. आणि हे होत असताना DYSP मॅडम ज्या होत्या त्या बघता काय खेचा बाहेर असं चितावत होत्या. आणि म्हणून मी त्या ठिकाणी आल्यानंतर केवळ निलंबन नाही, केवळ डिसमिस नाही, तर यांच्यावर फौजदारी स्वरूपाचे खटले दाखल केले पाहिजे सगळ्या दोषी पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांवर अशी मागणी केली होती. आणि RR आबा स्वतः त्या ठिकाणी का गेले नाही, त्यांनी जाऊन जनतेची माफी मागितली पाहिजे अशी मागणी केली होती. आता मला येताना असं कळलं की आबांनी फौजदारी स्वरूपाचे गुन्हे दाखल करणं मान्य केलंय. हे जर वेळेत आबा गेले असते आणि जर त्या ठिकाणच्या लोकांचं शांतपणे म्हणणं ऐकून समजून जर कारवाई केली असती तर कायदा सुव्यवस्था आणि मायबाप सरकारवरचा विश्वास जो त्या गावातल्या जनतेचा उडालाय तो उडाला नसता. विरोधी पक्ष नेत्याला जावं लागतं, त्याने मागणी केल्यानंतर मग आबांची त्या ठिकाणची भेट होऊन मग जे आम्ही म्हणतो ते करतात. जबाबदार सरकारचा प्रतिनिधी अशी घटना घडल्यानंतर त्वरित स्वतः पोहोचणं. पण दुर्दैवाने या राज्यामध्ये कायदा सुव्यवस्थेची स्थिती अतिशय वाईट आहे. या राज्यातला दलित सुरक्षित नाही, महिला सुरक्षित नाही. पुरोगामी महाराष्ट्राचं या विषयातलं अभिमानाने नाव घेण्यासारखी आज स्थिती राहिली नाही. पुण्यामध्ये केटरिंग व्यवसायाचे दयाराम राठोड यांचं 25 मेला जे अपहरण झालं, 1 कोटीची खंडणी मागितली आणि ती दिली नाही म्हणून त्यांची हत्या झाली. पोस्टमार्टम मध्ये ती हत्या 3 दिवसांनी झाल्याचं लक्षात आलं. त्यांच्या पुतण्याने प्रतापने विपेवाडी पोलीस स्टेशन मध्ये कोणत्या नंबरवरनं फोन आले सगळं दिलं होतं. जर मोबाईलवरनं ट्रॅक करता येत नसेल, अशा प्रकारची जर अवस्था आज या पोलीस खात्याची असेल तर असे कायदा सुव्यवस्थेच्या विषयामध्ये या राज्याची स्थिती अतिशय दयनीय राहील. विशेषतः पूर्वी महाराष्ट्राच्या पोलीस दलामध्ये मोडस ऑपरेटिव्ह ब्युरो हे दल कार्यरत असायचं. पण मॉडर्नायझेशन आणि गतिमान म्हणणारं पोलीस प्रशासन ही MOB जी आहे, मॉडर्न ऑपरेटिव्ह ब्युरो, ही संकल्पना मोडीत काढली. आई वडिलांनी पै जमवून मला शिकवण्याचा निर्णय घेतलेला कळत होता. माझ्या उच्च शिक्षणासाठी त्यांनी मला कायमचा आधार मिळवून दिला होता. त्यांनी स्वतःसाठी कधीच काही केलं नाही, पण माझ्यासाठी समृद्ध जीवन मल्टीस्टेट मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड. गुंतवणूक भावनांची, आनंद लक्षावधीचा. समृद्ध जीवन मल्टीस्टेट मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड. महाराष्ट्र कलानिधी आयोजित पहिली मराठी बॉक्स क्रिकेट लीग लवासात मोठ्या दिमाखात संपन्न झाली. सुप्रसिद्ध मराठी कलाकारांचा सहभाग असलेल्या या स्पर्धेत 8 संघांमध्ये सामने खेळले गेले आणि यात बाजी मारली शिलेदार ठाणे या संघाने.
2 दिवस रंगलेल्या या स्पर्धेत सर्वच संघांनी कसून सराव करून एकमेकांना तोडीस तोड टक्कर दिली. विशेष म्हणजे अभिनेत्यांच्या बरोबरीने मराठी अभिनेत्रीने देखील आपल्या दमदार कामगिरीने सर्वांना आश्चर्यचकित केले. मस्त पुणे, डॅशिंग मुंबई, फटाका औरंगाबाद, शिलेदार ठाणे, शूर कोल्हापूर, क्लासिक नाशिक, कोहिनूर नागपूर, रत्नागिरी टायगर्स या 8 संघांनी यात सहभाग घेतला होता. उपांत्य फेरीत शूर कोल्हापूर विरुद्ध शिलेदार ठाणे आणि मस्त पुणे विरुद्ध कोहिनूर नागपूर यांच्यात लढत रंगली होती. तर अंतिम लढत उत्तुंग ठाकूर यांच्या शिलेदार ठाणे विरुद्ध पूनम शेंडे यांच्या मस्त पुणे या संघात रंगली. अटीतटीच्या सामन्यात अखेर बाजी मारली शिलेदार ठाणे संघाने आणि उत्तुंग ठाकूर या सामन्याचे मॅन ऑफ द मॅच ठरले. मराठी बॉक्स क्रिकेट लीगच्या मॅन ऑफ द सिरीज प्रतीक हरपले यांना घोषित करण्यात आले. तर वुमन ऑफ द सिरीजचा किताब खुशबू तावडे यांना जाहीर झाला. माजी कसोटी क्रिकेटपटू दिलीप वेंगसरकर आणि संदीप पाटील यांच्या हस्ते पारितोषिक प्रदान सोहळा संपन्न झाला. महेश मांजरेकर, मकरंद अनासपुरे, संजय नार्वेकर, सुबोध भावे, अमृता खानविलकर, सिद्धार्थ जाधव, सुनील बर्वे, उपेंद्र लिमये, मंगेश देसाई, अभिजित खांडकेकर, नेहा पेंडसे, संजय जाधव, विजू माने, मेधा मांजरेकर, मनवा नाईक, क्रांती रेडकर, विजय पटवर्धन, हेमांगी कवी, अभिजित पानसे, नम्रता गायकवाड, पूर्वा पवार, अजित परब, शशांक केतकर, विशाल इनामदार, संदीप पाठक अशा अनेक लोकप्रिय कलाकारांच्या सहभागामुळे हे सामने अधिकच रंगतदार ठरले. प्रत्येक कलाकारासाठी हा एक वेगळा अनुभव ठरला असून मराठी बॉक्स क्रिकेट लीगची पुढची सिरीज येत्या नोव्हेंबरमध्ये होणार असल्याचं महाराष्ट्र कलानिधीचे सचिव सुशांत शेलार यांनी जाहीर केलं. मराठी बॉक्स क्रिकेट लीगच्या सामन्यांचे प्रसारण लवकरच 9X झकास वाहिनीवरून होणार आहे. माहेर सोडून सासरी आले. इथेही प्रेमाची, मायेची माणसं होती. पण माझं भविष्य सुरक्षित आहे याचा आनंद, आत्मविश्वास वाढवणारा होता. समृद्ध जीवन मल्टीस्टेट मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड. गुंतवणूक भावनांची, आनंद लक्षावधीचा. समृद्ध जीवन मल्टीस्टेट मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड. अखिल भारतीय शिवराज्याभिषेक महोत्सव समितीतर्फे 6 जून रोजी शिवराज्याभिषेक दिनाच्या सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. या सोहळ्याच्या निमित्ताने 5 जून रोजी युवराज छत्रपती संभाजी महाराज रायगड चढणार असून त्यांच्याबरोबर अनेक शिवभक्त या मोहिमेत सहभागी होणार आहेत. शिवराज्याभिषेकाच्या 341व्या सोहळ्याच्या निमित्ताने गडावर 2 दिवस विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं असल्याचं समितीचे सदस्य अमित गायकवाड यांनी सांगितलं. रायगडावर या सोहळ्याची सुरुवात 5 जून रोजी युवराज छत्रपती संभाजी महाराज यांच्या हस्ते होणार आहे. 6 जून रोजी पहाटे रायगडावरील नगरखान्यासमोर भगवा ध्वज उभारण्यात येणार आहे. यावेळी सप्तनद्या आणि सागरातील पाण्याने जलाभिषेक करण्यात येणार आहे. शिवकालीन युद्धकला विशारद आपली प्रात्यक्षिके यावेळी सादर करणार आहेत. पालखी सोहळा, शोभायात्रा हे या कार्यक्रमाचे खास आकर्षण राहणार आहे. शिवराज्याभिषेक दिनाच्या सोहळ्याच्या निमित्ताने दुर्ग संवर्धनाची मोहीम व्यापक करण्यासाठी समितीतर्फे सह्यांची मोहीम राबवण्यात येत आहे. कोल्हापुरातल्या जुना राजवाडा येथील तुळजाभवानी मंदिरातून या उपक्रमाची सुरुवात झाली आहे. दुर्ग संवर्धनाच्या संदर्भात राज्य सरकारने उपाययोजना न केल्यास सरकारच्या विरोधात आंदोलन करण्याचा इशारा समितीतर्फे देण्यात आला आहे. अश्विनी शिरसाट निर्मित एकता एक पॉवर हा मराठी चित्रपट येत्या 6 जून रोजी प्रदर्शित होणार आहे. देशात एकात्मता, बंधुभाव कायम राहणे, प्रगतीबरोबर निकोप समाज निर्मितीच्या दृष्टीनेही नेहमीच महत्त्वाचे ठरते. पण अलीकडे देशात जातीमध्ये, धर्मामध्ये तेढ वाढत असून समाजात कोणत्याही गोष्टीचे राजकारण करण्याकडे कल दिसून येतो. त्यामुळे समस्या सुटण्याऐवजी अधिकच तीव्र होतात. याच पार्श्वभूमीवर खेळाच्या माध्यमातून राष्ट्रीय एकात्मतेचे महत्त्व अधोरेखित करणारा एकता एक पॉवर हा मराठी चित्रपट 6 जूनला राज्यात सर्वत्र प्रदर्शित होतोय. राहुल एंटरप्राइजेस प्रस्तुत अश्विनी राहुल एंटरप्राइजेस चित्रपट निर्मिती संस्थेच्या अश्विनी शिरसाट निर्मित एकता एक पॉवर चित्रपटाचे दिग्दर्शन के. विलास यांनी केलंय.
धर्म, भाषा, रीतिरिवाज या पलीकडे माणुसकी आणि त्याच्या एकीचे बळ नेहमीच श्रेष्ठ आहे. सामाजिक एकात्मतेचे महत्त्व सांगणारी कथा एकता एक पॉवर चित्रपटातून रेखाटण्यात आली असून यात राजेश शृंगारपुरे, स्मिता शेवाळे, मौसमी तोंडवळकर, विद्याधर जोशी, श्रीकांत शिंदे, श्याम ठोंबरे, श्रद्धा सागावकर, अनुप चौधरी, स्नेहल कांबळे या कलाकारांच्या भूमिका आहेत. दिग्दर्शक के. विलास यांनी चित्रपटाचे लेखन केले असून संवाद ज्ञानेश्वर आग्ने यांनी लिहिलेत. के. विलास यांनी लिहिलेल्या चित्रपटातील 4 गीतांना सलील अमृते यांचं संगीत लाभलं असून यात वेगवेगळ्या शैलीतील गीतांचा समावेश आहे. यातील एकता एक पॉवर हे शीर्षक गीत गायक नंदेश उमप आणि नेहा राजपाल यांनी गायलं असून प्रेम झालं ग मला हे प्रेमगीत स्वप्नील बांदोडकर व कीर्ती किल्लेदार यांच्या आवाजात ऐकायला मिळणार आहे. चित्रपटात एक कबड्डी सॉन्ग असून गायक आदर्श शिंदे यांच्या जोशीला आवाजात ते स्वरबद्ध झालंय. यासोबतच रेश्मा सोनवणे यांच्या ठसकेदार आवाजातील पावणं लाईन मारणे का नाही हे आयटम सॉन्ग धमाल उडून देणार आहे. मानसी नाईक यांच्यावर चित्रित झालेल्या या गीताचे नृत्य दिग्दर्शन DID फेम सिद्धेश पै यांनी केलंय. अल्ट्रा डिस्ट्रीब्युटर्सचे जयेश वीरा यांच्यातर्फे चित्रपटाची ध्वनिफीत प्रकाशित करण्यात आली आहे. चित्रपटाचे छायाचित्रण गोपाल डे यांनी केले असून नृत्य दिग्दर्शन विहार घाग, अनिल सुतार, सिद्धेश पै, राजेश पडवळे यांनी केले. राज सुर्वे यांनी चित्रपटाचे संकलन केले असून कार्यकारी निर्मात्यांची जबाबदारी राजेंद्र व सचिन शिंदे यांनी सांभाळली आहे. विचार करून एकजुटीने केलेली कोणतीही गोष्ट नेहमीच लक्षवेधी आणि यशस्वी ठरते. मग ते देशाचे राजकारण असो वा मैदानावरचा खेळ. एकदा का मनात आणलं तर कोणतीही गोष्ट अशक्य नाही. खेळाच्या माध्यमातून राष्ट्रीय एकात्मतेचा संदेश देणारा एकता एक पॉवर हा चित्रपट येत्या 6 जूनला प्रेक्षकांचे मनोरंजन करायला प्रदर्शित होतोय. एडमिशन के साथ अपॉइंटमेंट लेटर भी. बी सिविल, कंप्यूटर्स, इलेक्ट्रॉनिक्स, इलेक्ट्रॉनिक एंड टेलीकम्युनिकेशंस, IT एंड मैकेनिकल. MA Computers, Electronics, IT and Mechanical, Diploma Engineering, Mechanical and Computer. MBA Finance, HR and Marketing. BCA, BBA, MBA and MCA for Engineering और साथ ही D.Pharm, B.Pharm और M.Pharm भी. Siddhant International School CBSE from nursery to 5th standard. Siddhant College. ट्रांसपोर्ट एवं हॉस्टल फैसिलिटी. 22 एकड़ का विशाल कैंपस. AICT दिल्ली और पुणे यूनिवर्सिटी द्वारा मान्यता प्राप्त. सिद्धांत कॉलेज, सुदुमरे, पुणे. एडमिशन के लिए आज ही कॉल करें या लॉग ऑन करें. अपंग अरुणिमा सिन्हाने आफ्रिकेतील किलिमांजारो हे शिखर यशस्वीरित्या सर केले. विचार करून लक्ष्य निश्चित केले, आत्मविश्वास वाढवला तर कोणत्याही संकटावर मात करणे सहज शक्य असल्याची भावना कृत्रिम पायाने जगातील सर्वोच्च शिखर एव्हरेस्ट सर करणाऱ्या अरुणिमा सिन्हाने व्यक्त केली. अरुणिमाने आफ्रिकेतील किलिमांजारो हे शिखर देखील यशस्वीपणे नुकतेच सर केले. एका कार्यक्रमाच्या निमित्ताने अरुणिमा पुणे भेटीवर आली होती. त्यावेळी ती बोलत होती. एव्हरेस्ट शिखर सर करण्यासाठी आवश्यक असणारी तयारी करताना आलेल्या अडचणी, विविध मोहिमा करताना आलेले अनुभव अरुणिमाने सांगितले. आपल्यासमोर असणाऱ्या अडचणींचे रूपांतर संधीमध्ये केले तर निश्चितच यश मिळते. विचार करून लक्ष्य निश्चित केले आणि त्याच्या जोडीला तगडा आत्मविश्वास ठेवला तर यश मिळवणे सहज शक्य असल्याचं तिनं यावेळी सांगितलं. आपलं स्वप्न, आपलं मन, आपलं स्वतःचं घर हेच खरं धन. समृद्ध जीवन पार्क सादर करत आहे 140 फ्लॅट्सची एक प्रशस्त गृह योजना. कात्रज कोंढवा रोडवर बिबवेवाडीपासून फक्त 2 किलोमीटर अंतरावर आपल्या आर्थिक गणितात बसणारे 1 व 2 BHK फ्लॅट्स. तब्बल 3 मजली पार्किंग सह ऐस पैस गार्डन, क्लब हाऊस आणि इतर सुविधांनी सुसज्ज. बुकिंग साठी संपर्क 9850937373 9850947373. समृद्ध जीवन, नांदी सौभाग्याची, सुरुवात प्रगतीची. पंडित डॉक्टर सुहासिनी कोरटकर यांच्या अनवटाची गोडी या गान मैफिलीचं आयोजन करण्यात आलं होतं.
मनोहर मंगल कार्यालयात रंगलेल्या या मैफिलीत पटबिहाग, खेम, राजकल्याण, त्रिवेणी, शुक्ल बिलावल, पटदीपकी, पंचम असे अनवट राग या मैफिलीत संगीतप्रेमींना ऐकता आले. अनवट रागांचं सौंदर्य समजावून सांगत पोरटकर यांनी हे राग सादर केले. संजय देशपांडे आणि सुयोग कुंडलकर यांनी त्यांना साथसंगत केली. आणि याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया उद्या याच वेळी. नमस्कार.